झटपट भटुरे करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, 2 कप मैदा, तळण्यासाठी तेल. आता दह्यात पाणी, मीठ आणि बेकिंग पावडर मिसळून घेत यात मैदा घालायचा आणि हे पीठ मळून घ्यायचं. आता अशा पद्धतीने भटुरे लाटायचे आणि सोनेरी रंगावर तळायचे. झाले आपले झटपट भटुरे तयार. आता बनवूयात भटुरे. सगळ्यात सोपी रेसिपी आहे ही भटुरे बनवण्यासाठी. अर्धा कप दही घ्यायचं. समप्रमाणामध्ये बेसिकली आपल्याला दही आणि पाणी घ्यायचं. अर्धा कप दही आहे तर अर्धा कप पाणी घेतोय. चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये आणि 1 चमचा बेकिंग पावडर. करूयात मिक्स. यामध्ये ना छान असे बबल्स यायला सुरुवात होतात. यामध्ये बेकिंग पावडर मिक्स केली की तुम्ही बघू शकाल. आता यामध्ये घालूया 2 कप मैदा. हे ना प्रपोर्शन अगदी अचूक आहे. त्यामध्ये मी घातलेला आहे मैदा आणि याचं आता पीठ मळून घेऊ. कणिक छान मळून झालेले आहे. भटुराचं पीठ मस्त दिसतंय, तुम्ही बघू शकाल. एक्झॅक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे, कमी नाही आणि जास्त नाही. थोडासा मैदा घेते मी. हे लाटून घेऊ. खूप मैदा लावायचा नाही, नाहीतर काय होतं ना, तळताना सगळं पीठ तेलामध्ये पसरतं. आता हे तळूया. तेल गरम केलेलं आहे. थोडंसं हाय हीटवर तेल गरम करायचं भटुरा तळण्यासाठी आणि हा भटुरा यामध्ये सोडूयात. हलका हलका प्रेस करायचं. हा हा हा, क्या बात आहे. काय टम्म फुगलेला आहे. असा याला म्हणतात भटुरा. आणि मस्त सोनेरी रंगावर आपण तळणार आहोत. छान असा डीप सोनेरी रंग येऊपर्यंत तळूयात. पुरी बनवताना जसं मी सांगते, एक बाजू एकच वेळेस तळायची, म्हणजे मग ते तेलकट होत नाही. आणि आता हे उलटवूयात आणि ही खालची बाजू पण छान तळून घ्यायची. आता हा भटुरा हलक्या हाताने काढून घ्यायचा. शक्य आहे तितकं तेल खाली ड्रेन करून घ्यायचं आणि एका टिश्यू पेपरवर काढूयात. वाह,